मित्रांनो, मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, ज्यांनी लक्ष घडवला ते म्हणजे संता मामा आहेत. संता मामा नमस्ते. नमस्ते. संता मामा, काय सांगाल, आजचा आनंद कसा आहे? बैलगाडी शर्यत क्षेत्रातला देव म्हणून ज्याची ओळख येतो म्हणजे सप्तहिंद केसरी मोठा लक्ष, याला अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या वतीनं आज महाराष्ट्र केसरी जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. तर कसा आनंद आहे सांगा. भरपूर आनंद आहे आणि त्यानं त्या पद्धतीचं काम पण केलेलं आहे. भरपूर आनंद आहे आपल्याला त्याच्या. काय सांगाल लक्षाविषयी? लक्षाची सुरुवात सांगा. कसा तुमच्याकडे आला तिथनं सुरुवात सांगा आणि कसा उत्तम भाऊंकडे गेला ते पण सांगा. लक्षाची सुरुवात मी वडगाव बाजारमधनं वासरू आणलेलं आहे. बऱ्याच लोकांचा गैरसमज असा आहे की ती मैसूरी गाडीतलं वासरू आहे. बरं. पण ॲक्च्युली ती एका गाईच्या पाठीमागं वासरू होतं. पोरग गाई आणि वासरू दोन्ही काय घेऊन आलेलं आणि ती वासरू विकून पोरग गाई लगेच गडबडीने पाठीमागं घेऊन निघालं. म्हणून मी त्याला बाहेर जाऊन शिनं फक्त कोणचं गाव विचारलं. गाव नेमकं माझ्या लक्षात न राहिलेल्यामुळं त्याचा बाकीचा जो काय ते अंदाज काय ते आत्तापासून लागला नाही. माझ्याकडे जवळजवळ कमीत कमी ती 6 ते 7 महिने वासरू होतं माझ्याकडे. ती 6-7 महिने होतं. कितीची खरेदी ती लक्षात? 6300ची खरेदी. फक्त 6300. त्यानंतर तुमच्याकडे किती दिवस होता? माझ्याकडे 7 महिने होता. 7-8 महिने होता आणि त्याच्यानंतर परत जरा जरा पळायला लागला. असा माझ्याकडे 9-10 महिने माझ्यापाशी राहिला होतो माझ्याजवळ. मग मी पहिलंच मैदान त्याचं केलं ते शिवनेरी स्टेशनचं. तिथं गट पास केला. मग तिथं हिने बघितलं होतं पळालेलं उत्तम भाऊने. आणि पुन्हा दुसरं मैदान केलं जयरामस्वामी वडगावचं. जयरामस्वामी वडगावचं. मग तिथं ती फेमस एक गाडी पळत होती. ती गाडी आम्ही गटालाच मारली. म्हणजे लय बारकं वासरू होतं. गटालाच मारली आणि शिमीला आमच्या गाडी आडवी आली ना आमच्या गाडीचा घोटाळा झाला. जो मोडलं त्या गाडीतून आमच्या गाडी आडवी आली. तिथं हिनी पळालेलं बघितलं आणि त्याच्यानंतर लगेच दुसरी सकाळपारी ही आपल्या घरी आली. ती बोल सकाळी 9 वाजल्यापर्यंत त्याचा व्यवहार चालला होता. आमच्या अक्कानं घराचा विरोध होता, द्यायचं नाही. आणि मी एकच म्हणे की आपलं घ्यायचं आहे. आज त्या काळात 1.5-2 लाख म्हणजे जोग नवं. 6,000 कुठं 1.5-2 लाख कुठं म्हणजे आपला उद्योगच होता. तो व्यवसाय आणायचा आणि फक्त तिची पारख तिची नजर घेणं जी काय गोष्टी काय ती म्हणजे प्रत्येकालाच ती काय. तुमच्या दावणीला अनेक नामांकित बैल घडलेले आहेत आणि तुम्ही विक्री पण केलेली. कुठली बैल घडलेली? भरपूर बैल घडून गेली. छोटा तुफान म्हणून एक गेला पुण्यावाल्याने विकलेला. मांगलोरचा तो जपान म्हणून एक गेला. फडके शेटला घेतलेला बादल तो काय मी विकतच घेतला होता. 5,20,000 रुपयाला घेतला होता. ते विकत घेतला बैल. आता DSP सरपंच पळतो तो. शारदा पाटलाचा लक्षा किंवा आता निशान पळतो शिरड्याचा त्यो. बनवडीच्या माळ्यापाशी सूर्या शंकर आता आहे ती बैल. ही माझीच बैल आहेत दोन्ही. चांगली नामांकित पहिलवान. पिस्टन हो आपला 22-11 पिस्टन. चांगली नामांकित पहिलवानच घडवताय तुमच्या तालमीत. 1 नंबरची बैल. आज पण बैल आपल्याकडे 1 नंबरची वासरं आहेत. म्हणजे आपण आता ती 2 वासरं घरी राखलेली खटच वासरं आहेत एकदम खट. आता म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा तुमच्याकडे लक्ष आला होता बरोबर? स्टार्टला लक्ष. त्यावेळेस सुरुवात कशी केली होती? त्याला कसं ट्रेनिंग वगैरे कसं होतं काय? त्यावेळी असं फाटीला कुठं जायला लांब जमायचं नाही म्हटल्यानंतर आम्ही त्याला माझ्याकडे दुसरा एक पक्ष म्हणून पांढरा खोंड होता. त्या खोंडाबरोबर आम्ही अशी वाटलाच त्याला रेसल देत होतो. तर ते ज्यावेळी 500-600 फूट रान सपतंय त्यावेळी बसणं मोहर त्याला पुढचं स्पीड जास्त लागायचं आणि मोहर ते पळायचा. मग असं पुढं ते पहिल्यापासून पुढं वाढायचंच. असं एक 7-8 ते तालमी आमच्या अशा वाटला झाल्या होत्या. आणि मी त्याच्यानंतर डायरेक्ट मैदानच केलं. आपलं बनवडीचा माळ्यांचा तो नंद्या म्हणून एक बैल होता. ते 2दा ती खोंड होता. आमचा आदत आम्ही शिवनेरी स्टेशनचं पहिलंच मैदान केलं. पहिल्याच मैदानात गट काढला. म्हणजे सगळं पूर्णपणे घडवत असताना चालूमध्येच तिने आणून काय फक्त पुन्हा दुसऱ्या मैदानातच गुलाल केलाय. बरं. आणि सोशल मीडियावरती एक रील पण आता मध्यंतरी व्हायरल झाली होती. तुम्ही बऱ्याच दिवसांना भेटला होता त्याला? होय, बऱ्याच म्हणजे असं भेटायचं पण असं ऍक्च्युली त्या जवळ येऊन असं म्हणजे नाही. बऱ्याच दिवसानं येऊन भेटलो की 18 वर्षानंतर गुरु शिष्याची भेट. आणि त्या व्हिडिओमध्ये तुम्ही भावनिक झाला होता. काय सांगाल? भावनिक म्हणजे आता सुद्धा त्याच्याकडे बघितल्यानंतर असं म्हणजे मी त्याच्यानंतर भरपूर बैल आणली पण तो बैल होणे नाही. लक्षाच. आता पण तुम्ही आतमध्ये गेला, भरपूर गर्दी आहे. आज सगळी एवढी लोक गर्दी आहे म्हणजे ती त्याला बघण्याची ना म्हणजे असं भरून झालं ना आपल्याला. म्हणजे असं कसं आता त्याचं शेवटचं स्टेप आहे. त्यानं दुनिया धावली आपल्याला. म्हणजे जे नाव केलं ते त्यानं केलं आपलं. म्हणजे त्याच्यापासून नाव झालं आपलं. खूप भावनिक झाला होता त्याच्यापाशी तुम्ही गेल्यावर? त्याच्यापाशी गेल्यावर भावनिक होण्यासारखं मला वाटलं म्हणून झालो. आणि खरं म्हणजे 18 वर्षांनी ती भेट झाली. असं तुम्ही भेटला मैदानात भरपूर वेळा? असं मैदान एवढ्या जवळ आणि हा प्रसंग म्हणजे जवळ त्यावेळेसची कंडिशन पाहिल्यानंतर म्हणजे खूपच भावनिक झाला. खूप भावनिक झालेला. अजून काय सांगाल? संघटनेने त्याला एवढा मोठा किताब दिलाय.
संघटनेनं कथाप एवढा मोठा दिला मी त्यानं तेवढं मोठं काम पण केलं आहे. ते जे आता पण बैलं पळतात भरपूर जणांची बैलं पळाली त्याच्या लेवलला पण बैलं भरपूर पळाली. शारदा पडला चंद्या जावेदबाचा सरजा अशी अनेक बैलं शेणकराचा वाघरे अमरावतीचा राजा त्यो बिजा सगळी भरपूर बैलं पळाली. आज बकासूरच आहे पण तो फरक आणि ते अंतर नाही. हे आता लाईव्ह हे आता निघालं 100 150 200 फुटाची तिची फायनल आहे सगळीच. म्हणजे मी सांगतोय म्हणणं सगळीच फायनल आणि वार भाव बारकाय होतो ते म्हणता ह्यात गाड्या हा नको हिनं पाठीमागच्या मैदानात 1 नंबर केला आहे. त्यानं 1 नंबर केलेलं बघित बसायची मला सवय नाही ना. मला कसं आहे कधी गटात आपलं नाणं कसं आहे बघूनच आपण खेळायचं ना. समोरच्याकडे बघून काय खेळायचं आहे अशी त्याच्याकडं ती दशेत होती आणि अजून पण त्याच्याकडं आहे. एवढा समाज जमतोय एवढे सगळे ओळखीचे कोण अळओळखीचे परिचित चेहरे सगळे आज त्याला भेटाय येतात. काय वाटतंय बघितल्यानंतर? काय वाटतंय आता म्हणजे लोकांचं जेवढं त्याच्यावर प्रेम आहे ज्यांनी बघितलं आहे तेवढीच लोक त्याच्यापत्र पोचवते. अजून जाता काय सांगाल? अनेक तुम्ही नामांकित नंदी घडवलेत, अनेक तुमच्या हाताला यश आहे असं म्हणतात. अजून ह्याच तोडीचे आम्हाला नामांकित नंदी पाहायला मिळतील का तुमच्या तालमीतली? मिळणार की. अजून लक्षाविषयी जाता आता काय सांगाल? आता काय लक्षाविषयी जाता सांगायचं लक्षात आहे काय सांगायचं त्याच्याविषयी. त्याची जी आत्ताची ही वृद्धापकाळातली परिस्थिती आजपर्यंत म्हणजे तुम्ही पाहिली होती का? एवढ्या वर्ष कुठला नंदी म्हणजे त्याचं अस्तित्व राहिलं होतं इतक्या वर्ष जगलेला पाहिलाय? राहिलेत एवढ्या वर्ष असं काय माझ्या बघण्यात नाही कुठं. पण असे वयस्कर करून राखतोच कोण बैल ह्या वयापर्यंत होय तोवर बैल राखतच नाही. माणूस जरा पळायचं कमी आला की नको त्या वाईट मंगळा मार्गाला देऊन टाकते. अशी ठराविक लोक आहेत की बाबा जेणेकरून म्हणजे त्यानं त्या पद्धतीनं नाव पण केलेलं आहे आणि तेवढं त्यांचं ह्या लोकांचं बी त्याच्यावर तेवढं म्हणजे प्रेम आहे. कारण ह्यांचं पण नाव ह्यांचंच काय ते मुंबईचे करून शेठचं अनेक कुणी किरण राऊतनी घेतला आणि कुठं फिरला. त्यानं कुणाला नाराज करून केलंच नाही. जनतेला खुश केलं आणि मालकाला करायचं लांबच. अतिशय मित्र संतामामाने अतिशय सुंदर मुलाखत दिली. बऱ्याच जणांची इच्छा होती की संतामामाची मुलाखत घ्यावी. संतामामांची मुलाखत झालेली. मामा धन्यवाद. धन्यवाद. मैदान रिपोर्टरला सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचे बटन दाबा. धन्यवाद.